इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. आता मी मुंबईत आहे, तर महाराष्ट्राबद्दल बोलूया, कारण इथं त्या खूप होतात. याची अनेक कारण आहेत, ज्यापैकी एक कारण हे सुद्धा आहे की शेतकरी गरीब असतो, तरीही तो सर्व प्रकारची कर्मकांड करतो आणि कर्ज काढून करतो. आपल्याकडे कर्ज मिळणं सोपं नसतं. एक गरीब शेतकरी काही गहाण ठेवू शकत नाही, त्यामुळे सरकारी बँका त्याला पैसे देत नाही. मग तो कुणाकडून पैसे घेतो? तो स्थानिक सावकाराकडे जातो आणि तिथून कर्ज घेतो. तिथं जे व्याज लागतं ते महिन्याच्या हिशोबानं असतं. ते असं नसतं की वर्षाला 12% घेऊ. तिथं महिन्याला 1% किंवा 2% असं व्याज असतं. ते चक्रवाढ पद्धतीनं वाढत जाऊन खूप जास्त होतं. मुलीचं लग्न असेल तर कर्ज तर घ्यावंच लागेल ना, आणि जो जितका गरीब असतो तिथं मुलांची संख्याही तितकीच जास्त असते. मुलं जास्त असतील तर सर्व प्रकारचे विधी आणि रीतिरिवाज सुद्धा पाळावे लागतील, आणि जिथं जन्मदर जास्त असतो तिथं मृत्यूदरही जास्त असतो. हे एकमेकांशी जोडलेले आहेत. मग जेव्हा कोणी मरेल तेव्हा 13 दिवसांपर्यंत कर्मकांडही करावं लागेल, आणि जर ते केलं नाही तर पूर्वजांचे आत्मे तुम्हाला शाप देतील. ते भुकेले आणि तहानलेले राहतील. मग करा खूप खर्च, आणि तो खर्च करण्यासाठी जर कर्ज घ्यावं लागलं तर कर्जही घ्या. आता जेव्हा ते कर्ज तुम्ही फेडू शकत नाही तेव्हा मग गळफास लावून घ्या. हे एकच कारण नाहीये, यात अनेक व्यवस्थात्मक कारणं सुद्धा आहेत. मान्सून खराब होणं, सरकारकडून कर्ज वाटपाची यंत्रणा नीट नसणं, अशी अनेक कारणं आहेत. पण एक कारण हे सुद्धा आहे